सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या आजूबाजूला किंवा घरातच आपल्याला काही लोक त्रास देतात, अगदी शत्रुत्वाने वागतात। काही वेळेला काय होतं, आपल्याला त्या शत्रूचं नाव माहिती असतं, तर काही वेळेला आपल्याला शत्रूचं नावच माहिती नसतं। काही लोक असे कमेंट करतात की शत्रू एक नाही 2-3 आहेत किंवा 4-5 आहेत। खरं तर एवढे शत्रू आपल्याला असू नये, आणि जर का तुमच्या आजूबाजूला किंवा समोरच जर का कोणी शत्रू राहत असेल किंवा शत्रुत्वाने तुमच्याशी वागत असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, उपाय करण्याच्या आधी जर का शक्य होत असेल तर ती व्यक्ती तुमच्याशी एवढी शत्रुत्वाने का वागते हे तुम्ही समजून घ्या। जर एकत्र बसून ह्या चर्चेतनं काही मार्ग निघत असेल तर उत्तम, नाहीतर तुम्हाला काही उपाय केल्याशिवाय पर्याय नाही। काही वेळेला काय असतं, तर आपण काही गोष्टी समजून घेत असतो, परंतु समोरची व्यक्ती अगदी कुठल्याही गोष्टी समजून घेण्याच्या तयारीत नसते। त्यामुळे आपण अशा व्यक्तींच्या नादी लागत नाही। तर जर का तुम्हाला अशा सर्व व्यक्ती तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या जीवनात अशा कोणी व्यक्ती असतील, तर त्यासाठी तुम्हाला आज शत्रूंना आपल्या जीवनातून दूर करण्यासाठी, म्हणजे आपल्याला शत्रूने त्रास देऊ नये, ते मित्र बनून आपल्याकडे येऊ शकतात किंवा आपण त्यांच्याबरोबर मैत्री करू शकतो, किंवा आपल्याला त्यांनी त्रास देऊ नये, त्रास देण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती त्यांची निघून जावी, त्यासाठी मी आज तुम्हाला 1-2 उपाय सांगते। आपल्या चॅनलमधून कधीही कुणाला त्रास होईल, कुणी म्हणतात शत्रूला त्रास होऊ नये, पण इथून कुठलेही उपाय कुणाला त्रास होतील ह्याच्यासाठी मी सांगत नसते। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट पाहून कधीही कमेंट करू नका, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ, त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा। काय करायचं आहे सांगते का। आपल्या घरात, प्रत्येक लोकांच्या घरात आपण ज्या वेळेला भाजी बनवतो तर कांद्याची फोडणी ही देतच असतो, आणि त्यासाठी आपण कांदा सोलत असतो। आता ही जी कांद्याची सालं आहेत ही आपण काय करतो, तर कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो। पण तुम्हाला माहिती आहे का, ही कांद्याची सालं आपल्याला आपल्या शत्रूपासून सुटका देऊ शकतात। म्हणजे आपले शत्रू आपल्याला जो त्रास देतात त्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते। काय करायचं आहे सांगते का। जे तुम्ही कांद्याची सालं घेतलेली आहेत, जे डिशमध्ये काढून ठेवत खराब आहेत, फेकायचे आहेत, त्या कांद्याच्या कांद्याच्या सालावर तुम्हाला काळ्या रंगाच्या स्केचपेनने किंवा मार्करने, तुम्हाला जर का तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे। काळ्या रंगाच्या पेनानेच लिहायचं आहे किंवा मार्करनेच लिहायचं आहे, कारण ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट आपल्यापासून किंवा निगेटिव्हिटी आपण दूर करतो, त्यावेळेला काळ्या रंगाचा खास करून वापर करतो। शत्रूसाठी आपण काळ्या रंगाचा वापर करत असतो। त्यामुळे काळ्या रंगाचाच पेन किंवा मार्कर घ्या, त्या शत्रूचं नाव लिहा। एखाद्या दुसऱ्या डिशमध्ये घेऊन तुम्ही हे जे हे जे कांद्याचं साल आहे हे व्यवस्थितपणे माचीस लावून जाळून घ्या। राहिलेली ही जी राख असते, ही राख तुम्हाला तुळस सोडून कुठल्याही झाडाखाली टाकायची आहे। ज्या वेळेला तुम्ही हा उपाय करतील त्यावेळेला तुमचा शत्रू तुमच्यापासून लांब गेलेला आहे किंवा त्या शत्रूपासून मला काहीही त्रास होत नाही, अशा पद्धतीचं तुम्ही होकारार्थी विचार करत ही जी राख आहे ही तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता। आता दुसरा उपाय कुठला बघा, आपण ज्या वेळेला मंदिरात जातो, शंकराच्या मंदिरात जातो, त्यावेळेला भगवान शंकराच्या मंदिरात गेल्याच्यानंतर शिवपिंड असते, शिवपिंडावर नक्कीच आपल्याला नागदेवताही दिसतो। तर आपण ज्या वेळेला मंदिरात जातो त्यावेळेला काय करायचं, शत्रू आपल्याला खूप त्रास देतो तर जाताना एक छोटीशी मधाची बॉटल घेऊन जायची, आणि ही मधाची बॉटल घेऊन गेल्याच्या नंतर जिथे नागदेवता म्हणजे जो नाग असतो त्या नागावर आपल्याला थोडीशी मध अर्पण करायची आहे। बघा, नक्कीच तुमचे जे शत्रू आहेत हे मित्रत्वात बदलतील किंवा तुमच्याशी नेहमी मधासारखे गोड बोलतील। अशा पद्धतीचे हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करू शकता। त्यानंतर तुम्ही पिंडीवर ज्या वेळेला म्हणजे सापावर, नागदेवतावर ज्या वेळेला तुम्ही मध अर्पण करता त्यावेळेला प्रार्थना करा की शत्रू हा मित्रत्वात बदलू द्या किंवा शत्रूपासून आम्हाला नक्कीच सुटका मिळू द्या, अशी तुम्ही प्रार्थना करू शकता। त्यानंतर घरी येऊ शकता। तर आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर